श्री गणेशाय नमः. संतांचा असा अनुभव आहे की देवाच्या आशीर्वादाने सर्व अशुभ गोष्टी दूर होतात. आज आपण एपिक कथामध्ये श्री गजानन महाराजांच्या लीलेचा 6वा अध्याय पाहणार आहोत. एकदा बंकटलालने श्री गजानन महाराजांना मक्याची कणसे खाण्यासाठी आपल्या शेतात नेले. तिथे इतर अनेक लोकांना आमंत्रित केले होते आणि विहिरीजवळ बसण्याची सोय केली होती. विहिरीत भरपूर पाणी होते आणि आजूबाजूला चिंचेची पुष्कळ झाडे होती. कणसे भाजण्यासाठी 8-10 ठिकाणी जाळ केला होता, ज्यामुळे आकाशात खूप धूर पसरला. तिथे चिंचेच्या झाडावर एक मोठे मधमाशांचे मोहळ होते. धुरामुळे मधमाशा बिथरल्या आणि त्यांनी खाली बसलेल्या लोकांवर अचानक हल्ला केला. या जगात स्वतःच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही. जीव वाचवण्यासाठी लोकांनी कणसे तिथेच टाकली आणि ते पळू लागले. काहींनी स्वतःला घोंगडीने झाकून घेतले. पण या सर्व गोंधळात महाराज मात्र शांत बसून होते आणि मधमाशांचा विचार करत होते. मीच मधमाशी आहे, मीच मोहोळ आहे, कणसे खाणाराही मीच आहे आणि कणीसही मीच आहे. असंख्य मधमाशांनी महाराजांच्या शरीराला वेढा घातला, जणू त्यांनी मधमाशांची घोंगडीच पांघरली होती. त्या कीटकांनी महाराजांच्या शरीरात सुईसारख्या नांग्या खुपसल्या, पण महाराजांनी त्याची थोडीही पर्वा केली नाही. बंकटलालला खूप वाईट वाटले. त्याला वाटले की या सर्व त्रासाला तोच जबाबदार आहे आणि तो महाराजांना वाचवण्यासाठी धावला. आपल्या दैवी शक्तीने महाराजांनी हे जाणले आणि मधमाशांना आज्ञा दिली, हे कीटकांनो, आपल्या मोहळाकडे परत जा आणि माझ्या लाडक्या बंकटलालला कोणताही त्रास देऊ नका, जो इथला एकमेव खरा भक्त आहे. हे ऐकताच मधमाशा खरोखरच मोहळाकडे परत गेल्या. महाराज हसले आणि बंकटलालला म्हणाले, बंकट, तू मला या मधमाशांची चांगली मेजवानी दिलीस. हे विषारी कीटक अंगावर येताच सर्व लाडू भक्त पळून गेले. लक्षात ठेव, संकटाच्या वेळी देवाशिवाय कोणीही मदतीला येत नाही. बंकटलाल दुःखी होऊन म्हणाला, हे महाराज, मी एक मोठा पापी आहे. हे काट काढण्यासाठी मी एखाद्या सोनाराला बोलवावं का? महाराज शांतपणे म्हणाले, बंकट, यात काही विशेष नाही. मधमाशांचा चावणं हा स्वभाव आहे. मी त्यांतील सच्चिदानंद जाणतो. पाणी पाण्याला कसे दुखापत करू शकेल? तरीही बंकटलालने एका सोनाराला बोलावले. सोनार चिमटा घेऊन आला आणि काटे शोधू लागला. महाराज हसले आणि म्हणाले की डोळ्यांना हे काटे दिसणार नाहीत आणि चिमटा निरुपयोगी आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी महाराजांनी श्वास आत घेतला आणि रोखून धरला. त्याच क्षणी सर्व काटे शरीरातून बाहेर पडले. हा चमत्कार पाहून लोकांनी महाराजांची थोरवी समजली आणि सर्वांनी मक्याच्या कणसांचा आनंद घेतला. यानंतर महाराज त्यांचे गुरुबंधू संत नरसिंगजींना भेटण्यासाठी अकोटला गेले. नरसिंगजी हे कोताशांचे शिष्य होते, जे विठ्ठलाचे परम भक्त होते. अकोट शेगावच्या ईशान्येस 36 मैलांवर आहे आणि महाराज वाऱ्याच्या वेगाने तिथे पोहोचले. संत नरसिंगजी एका भयानक आणि घनदाट जंगलात एकटेच राहत होते. या जंगलात मोठे वृक्ष, वेली आणि अनेक साप होते. पाणी पाण्यात मिसळावे तशी या 2 संतांची भेट झाली. एक हरी तर दुसरे हर, एक राम तर दुसरे कृष्ण, एक गंगा तर दुसरी गोदावरी. महाराज नरसिंगजींना म्हणाले, नरसिंहा, अंतिम सत्य जाणण्यासाठी कर्म, भक्ती आणि योग असे 3 मार्ग आहेत, जे एकाच ध्येयाकडे नेतात. प्रपंचात राहूनही पाण्याच्या प्रवाहातील खड्याप्रमाणे राहावे, जो स्वतः पाणी शिरू देत नाही. नरसिंगजी म्हणाले, हा प्रपंच दुपारच्या सावलीसारखा खोटा आहे. नंदीग्राममध्ये भरत जसा रामाची वाट बघत होता, तशी मी तुमची वाट बघत असतो. एका योग्याला विश्वात कुठेही जाणे सहज शक्य आहे. ते 2 संत रात्रभर प्रेमाने बोलत राहिले. लोकांना जेव्हा हे समजले, तेव्हा ते दर्शनासाठी हातात नारळ घेऊन धावत आले, पण महाराज आधीच तिथून निघून गेले होते. आपल्या भ्रमंतीत महाराज दर्यापूर जवळील चंद्रभागा नदीच्या काठी शिवर गावी पोहोचले. तिथे व्रजभूषण नावाचा एक विद्वान राहत होता, जो 4 भाषांचा जाणकार आणि सूर्यदेवाचा महान भक्त होता. पहाटेची वेळ होती. आकाशात उषःकाळ पसरला होता आणि पक्षी किलबिलाट करत होते. मूर्ख लोक जसे विद्वानांच्या सभेला सोडून जातात, तसा अंधार निघून जात होता.
व्रजभूषण नेहमीप्रमाणे सूर्याची प्रार्थना करत होता तेव्हा त्याने किनाऱ्यावर तेजस्वी महाराज पाहिले. महाराजांचे शरीर तेजस्वी होते, बाहू लांब होते आणि दृष्टी नासाग्रावर स्थिर होती. व्रजभूषण धावत जाऊन महाराजांच्या चरणांवर 12 वेळा नतमस्तक झाला. तो म्हणाला, हे गजानना, तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. युगायुगात तुम्ही जन्म घेता. महाराजांनी त्याला एका आईसारख्या प्रेमाने आलिंगन दिले. त्याच्या डोक्यावर हात ठेवून महाराज म्हणाले, कर्माचा मार्ग सोडू नकोस, तुझे कर्तव्य कर आणि फळाची अपेक्षा सोडून दे. असे म्हणून महाराजांनी त्याला प्रसादाचा नारळ दिला. पूर्वी शेगाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव नंतर शेगाव झाले, जिथे 17 पाटील होते. ज्येष्ठ आणि आषाढ महिने सरले, श्रावण महिना आला आणि मारुतीच्या मंदिरात वार्षिक उत्सव सुरू झाला. खांडू पाटील या उत्सवाचे प्रमुख होते. महाराज या उत्सवात आले आणि बंकटलालला म्हणाले, बंकटलाल, इथून पुढे मी या मंदिरातच राहीन. मी संन्यासी आहे. श्री शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, जालंधर आणि सज्जनगडचे रामदास स्वामी यांच्याप्रमाणे मी प्रपंची लोकांच्या घरापासून दूर राहीन. याचा तू विचार कर. बंकटलालने नाईलाजाने होकार दिला. महाराज मंदिरात राहायला आले आणि भास्कर पाटील त्यांच्या सेवेत तिथेच राहिला. गजानन विजय ग्रंथ हा खऱ्या संताची थोरवी समजून घेण्यासाठी भक्तांसाठी एक आदर्श मार्गदर्शक ठरो. अशाच आणखी एपिक कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. शुभम भवतु. इथे अध्याय 6 समाप्त होतो.